दिसतोय का? त्या रेणुकाचा मृत्यू डोळ्यांसमोर दिसतोय का? हो महाराज. हो हो. अहो असले कसले हो स्वामी तुम्ही? स्वतःला स्वामी म्हणवता ना, मग तुम्हाला साधं एवढंही कळत नाही. ज्या आकाराचं भांड त्याच आकारात झाकण हवं ना. अरे हेच तर सांगायचंय तुला. गुरु आणि शिष्याच्या बाबतीतही असंच असतं. जसा शिष्य तसा गुरु. तू स्वार्थी आहेस, ढोंगी आहेस, म्हणून तुला मिळालेला गुरु मार्तंड हा सुद्धा स्वार्थी आणि ढोंगीचा आहे. तुमच्या आयुष्यात जे योग्य आहे ते कधी कमी होऊ देत नाही आणि जे अनावश्यक आहे ते कधी भरत नाही. तो खरा गुरु असतो. तुम्हाला उतू देत नाही, मातू देत नाही. तुमच्या आयुष्याला जो आकार देतो तो खरा गुरु असतो. माझं देव 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 आहे, देव आहे, देव आहे. हाय हाय. देव 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 आहे. हाय हाय. माझं रेणुका, हा लेप स्वामींनी तुझ्यासाठी पाठवलाय. स्वामी. हो, स्वामींनी. स्वामींनीच हा लेप तुझ्या कपाळाला लावायला सांगितलंय. स्वामी 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 स्वामी. तुम्ही काय आम्हाला इथे ज्ञान द्यायला आलात का? आम्हाला गरज नाहीये तुमच्या ज्ञानाची. ज्ञान ऐकायची इच्छा असली तरी ज्ञान ग्रहण करायची पात्रता असावी लागते. आणि आम्ही इथे काही कोणाला ज्ञान पाजायला आलेलो नाही आहोत. फक्त एक सांगायला आलोय, लक्षात ठेव, जास्त आनंदात राहू नकोस. रेणुका कुठेही गेलेली नाहीये. ह्याच गावात आहे, ह्याच गावात आहे, ह्याच गावात आहे. काय? नाही. हे शक्यच नाही. खात्री नसेल तर जाऊन विचार तुझ्या गुरुला. आणखीन एक गोष्ट, तुम्हाला इशारा द्यायला आला. या घड्याळ्यात 3 दिवसाची वेळ लावली आहे. या 3 दिवसात तुमची पाप कबूल करा, तुमचे गुन्हे कबूल करा, अन्यथा परिणामांना सामोरे जा. कसले परिणाम? तुम्ही कल्पनाही केली नसेल असे भयंकर परिणाम. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या औषधाने खरंच फरक पडतोय. हे कापड हिच्या हाताला का बांधलेलं आहे अजूनही मला कळलेलं नाही.
ते स्वामी खोटं बोलतात आपल्याशी. रेणुका परत येऊ शकत नाही. उगाच ते आपल्याला घाबरवत आहेत. त्या स्वामींना त्यांच्यावर मात झालेली सहन झालेलं नाही. पण तरीही ते एवढ्या आत्मविश्वासाने बोलत होते. आपण एकदा मार्तंड महाराजांकडे जाऊन खात्री करून घेऊया. ठीक आहे, त्यांनी आपल्याला आव्हान दिलंय ना, पण त्या आव्हानाला काही अर्थ नाही. आपण त्यांचं आव्हान जुमानणार नाही. घड्याळ कुठे आणि आणि ही कवटी कवटी इथे इथे कशी आली? मला काहीच कळत नाहीये. पण काही असो, मला ही कवटी आपल्या घरात नकोय. गेले. चल निघूया. अहो थांबा, बाळाला घेऊन येते. या सगळ्या नादात बाळाला घ्यायलाच विसरलो. तुम्ही इथे थांबा, मी आज जाऊन बाळाला घेऊन येते. हो, ही कवटी इथे कशी आली? तुम्ही आता हिला बाहेर फेकली होती ना? हो ना, मलाही काहीच कळत नाहीये. हे नेमकं काय घडतंय? मला काहीच कळत नाहीये. ते स्वामी नेमकं आपल्याला काय सांगू पाहतायत? हा नेमका कसला संकेत आहे? एकदा कवटी एकदा घड्याळ. हे नेमकं काय घडतंय? स्वामी नेमकं काय सांगताय? आमच्या भक्ताच्या आयुष्यावर उडलात, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, तर त्याची भरपाई करावीच लागणार. संपूर्ण विनाशाने करावी लागणार. शिवशंकर शंभो. झाली सगळी कामं. चाललीच आहेत का अजून? अहो सुंदरा मावशी, तो भक्त आला होता जो नेहमी शांत बसतो, काय नाव बरं? रमाकांत. रमाकांत तो आला होता. ते स्वामींना सांगितलं का? नसेल सांगितलं. पाहिलं, सगळी कामं मलाच करावी लागतात. सांगते मी सांगते. मी सांगते. स्वामी देवा, मगाशी तुम्ही नव्हतात ना, तेव्हा एक भक्त आला होता. नाही म्हणजे तो नेहमीच इथे येतो, स्थानावर बसतो, सेवेत रमतो. त्याच्या मनात एक प्रश्न आहे. कुठला? शिष्याने गुरुसारखं बनायचं. आता गुरुसारखं बनायचं म्हणजे त्यांनी नेमकं काय करायचं हेच कळत नाहीये त्याला. बर, हा समुद्र म्हणजे गुरु.
आणि ही नदी म्हणजे शिष्य. आता मला सांगा, नदी समुद्राला येऊन मिळाली म्हणजे काय झालं? नदी समुद्रात विलीन झाली. बरोबर. मग आता ती नदी राहिली का? नाही, समुद्रात एकरूप झाली. अगदी बरोबर. म्हणजे नदी समुद्राशी एकरूप झाली. शिष्याने गुरुच्या जवळ जाणं म्हणजे गुरुची नक्कल करणं नाही, तर गुरुतत्वात स्वतःला विलीन करणं. शिष्याने गुरुसारखं दिसायचं नसतं, तर गुरुनी दाखवलेल्या मार्गावर चालून स्वतः गुरुतत्व जागृत करायचं असतं. म्हणजे स्वामी देवा, शिष्याला जर गुरुसारखं बनायचं असेल तर त्यांनी आधी स्वतःला गुरुच्या चरणी व्हावं लागेल. भाव असेल तर मार्ग सापडतो, आणि जर अहंकार असेल तर नदी समुद्रापर्यंत पोहोचूच शकत नाही. आणि प्रत्येकाला आम्ही एकाच पद्धतीने समजावत नाही. ज्याला ज्या पद्धतीने समजेल त्या पद्धतीने समजावतो आम्ही. इथे तुम्हाला एक गोष्ट समजावून सांगतोय, आणि तिथे शिवनाथ आणि राधाला एक वेगळीच गोष्ट समजावणार आहोत. राधा, मला आठवतंय हेच घर आहे त्या रेणुकाचं. बघूया ते स्वामी म्हणतायत तशी ती खरंच परत आली आहे का मुद्दामून आपल्याला पुन्हा फसवताय. थांब. राधा, ही तर इथेच आहे. म्हणजे ते स्वामी खरं बोलत होते. म्हणजे मार्तंड महाराजांचा हिला जंगलात पाठवण्याचा डाव फसला की काय? हिनं तर घर चालवायला घेतलंय. एवढं भान कस काय आलं हिला? ही बरी झाल्यासारखी वाटते का? आता बरं वाटतंय का तुला? रेणुका, मला एक सांगशील, तुला काही आठवतंय का जुनं? तुझ्या आयुष्यातलं काही? तुझा आजार कळला तर त्यानुसार त्यावर उपचारही करता येतील ना? कशामुळे तुझी अशी अवस्था झाली? हिला खरंच काहीतरी आठवतंय का? असं झालं तर नाही नाही नाही, असं होऊन चालणार नाही. पहिला धक्का, पहिला धडा. आता आला का धडा लक्षात? नदीचा प्रवास समुद्राकडे असतो, आणि समुद्रात एकदा का ती विलीन झाली की मग तिचं वेगळेपण राहतच नाही. तसंच माणसाने आयुष्यात एका योग्य गुरुला स्वतःला समर्पित करावं. तेव्हा गुरुची शिकवण तुमच्या फक्त कानावर पडत नाही, तर तुमच्या आचरणात उतरते, आणि मग तुम्ही आपसूक गुरुमय होता, गुरु सारखे बनता. तुमच्यात आणि गुरुमध्ये भेदच राहत नाही. दोन प्रवाह एकरूप होतात. आता हे डबकं बघा. एक गोष्ट ओळखता आली पाहिजे. डबकं कुठलं, समुद्र कुठला? अनेक जण विकारांच्या आहारी जातात आणि मग स्वार्थाला सामर्थ्य समजतात आणि अहंकाराला मोठेपणा समजतात, आणि मग डबक्याला समुद्र समजून बसतात.
आणि मग स्वतःचं आयुष्य ही डबकं करून घेतात. शिवनाचंही नेमकं हेच झालंय. डबक्याला समुद्र समजून तो मार्तंडाला सिद्ध गुरु समजतोय. त्याच्या लक्षातच येत नाहीये त्याच्या आयुष्याचं डबकं झालंय. त्या डबक्यात पाण्याऐवजी दुर्गंधी भरली आहे, अहंकाराची दुर्गंधी. समुद्र विशाल असो, पण डबकं कितीही मोठं वाटलं तरी त्याला मर्यादा असतात. एक दिवस त्यातलं पाणी आटतं, डबकं संपतं, आणि मग तसंच चुकीच्या गुरुच्या मागे जाऊन स्वार्थ आणि अहंकारात जगणारा माणूसही एक दिवस स्वतःचा विनाश ओढवून घेतो. समुद्र शोधायचा सोडून डबक्याला समुद्र मानायची चूक करू नका. रेणुका थांब, थांब रेणुका, रेणुका गं. मी काही करू शकते. हिच्या मेंदूवर नियंत्रण नाहीये. आपण इथून निघूयात. चला चला चला. रेणुका शांत हो, शांत हो. अगं ते केलेत. रेणुका शांत हो, रेणुका. शिवनाथ, तेरी उल्टी गिनती शुरू और रेणुका की सीधी गिनती. स्वामी, गिनतीवरून आठवलं, सुभेदाराने 4 दिवसाची मुदत दिली होती. 3च दिवस राहिले. नाही, खटल्याचं पुढे काय होणार आहे? खटला पुढे सरकल्यासारखा वाटतही नाहीये. हे घे. याचं काय करू ठेव, तुला हवंय तिथे. मी? ठेवलं स्वामी. काय ग, ती मोळी सरकली की नाही? नाही स्वामी, जिथे ठेवली आहे तिथेच आहे. कसं व्हायचं ग तुझं कपिले? आता मला एक सांगा, तुम्ही सगळे पुढे सरकतात की नाही? नाही स्वामी देवा. स्वामी, आम्हाला तर असं वाटते की आम्ही जिथे होतो तिथेच आहोत. तुमच्यासारखी शहाणी माणसं जर असं वागायला लागली तर कसं व्हायचं? देवा, जरा उलगडून सांगा ना.
आता सगळे नीट लक्ष देऊन बघा. पृथ्वी प्रत्येक क्षणी स्वतःबरोबर फिरत असते आणि ती पुढेही सरकत असते. आपण कुठे आहोत? पृथ्वीवर. म्हणजे स्वामी देवा, पृथ्वी बरोबर आपणही पुढे सरकतोय. अगदी बरोबर. ते आपल्याला दिसतं का? नाही. तुम्हाला ते जाणवतं का? नाही. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे आपल्या हालचाली आपल्याला जाणवत नाही, पण दिसत नसलं तरी पुढे सरकतच असतो. तसंच कपिले, तुला दिसत नाहीये खटला पुढे सरकतोय ते, पण तो कधीच पुढे सरकलाय. आता प्रश्न खटला पुढे सरकतोय की नाही हा नाहीच आहे. शिवनाथनी 2 पावलं मागे यायचं, आपल्या चुका मान्य करायच्या आणि सत्याच्या दिशेने वळायचं. याच्यावरच आता खटल्याचा अंतिम निकाल ठरणार आहे. संपत, आपल्याला काहीतरी करावं लागेल. अरे त्या स्वामींनी त्या रेणुकाला पुन्हा गावात आणलंय. हे जर शिवनाथला कळलं ना तर आपला डाव फसेल. काहीतरी करावं लागेल. अरे संपत, काय करतोयस? विचार विचार विचार. महाराज, गुरुदेव, पाहिलं ते मला शक्ती आली बघा. मी त्यांचा विचार केला आणि ते लगेच आले. गुरुदेव गुरुदेव. महाराज महाराज महाराज. अरे काय झालंय? डोक्याला हात लावलायस? महाराज, गुरुदेव गुरुदेव, हे टेंगूळ कसं आलं? हा, अरे काय झालं? महाराज, ती रेणुका गावात परत आली आहे. त्या स्वामींनी तिला परत आणलंय. गुरुदेव गुरुदेव. तिने यांच्या कपाळावर वस्तू फेकून मारली. पण महाराज, तुम्ही आमच्याशी खोटं का बोललात? ती रेणुका इथेच आहे. महाराज. हा? हो हो, हा, बरं सांगतो. आम्ही गाफील राहिलो. ते स्वामी रेणुकाच्या मागे येत आहेत हे आमच्या लक्षातच नाही आलं. आता काय करायचं महाराज? काळजी करू नका. आता ती रेणुका तुम्हाला त्रास देणार नाही. आता ती या गावातच नाही तर या जगातही राहणार नाही. सगळी योजना आखली आम्ही. गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव गुरुदेव. सुडाचा अग्नी, कुविचाराचा अग्नी, तो फक्त दुसऱ्याला जाळत नाही, तो सगळ्यात भस्मसात करतो. आणि ज्याने तो अग्नी पेटवलाय शेवटी त्यालाही भस्मसात करतो. तू शांत हो. थांब आलोच. पाणी पी. स्वामींनी हा लेप दिलाय. याने तुला बरं वाटेल.
रेणुका रेणुका इथे बसूया आपण हा. स्वामींनी सांगितलंय ना शांत व्हायला. हा. थांब थांब. आलोच आलो. आहेत ते आतमध्ये. दरवाजा लावून घे. दिसतोय का त्या रेणुकाचा मृत्यू डोळ्यांसमोर दिसतोय का? हो महाराज. हो हो त्या स्वामींनी मला हे वाळूचं घड्याळ वेळ लावून दिलं होतं. एकदा का ह्या रेणुकाचा मृत्यू झाला की हे घड्याळ मी त्यांच्या समोर नेऊन ठेवणार आणि त्यांना दाखवून देणार की माझेच गुरु किती सरस आहेत ते. गुरुदेव गुरुदेव. बरं आता चला, वेळ वाया घालू नका. गुरुदेव गुरुदेव. दार कसं बंद झालं? दार का लावलंय? दार उघडा. उघडा दार. कोणी आहे का बाहेर? दार उघडा. कोणी आहे का? दार उघडा.